नमस्कार. आज आपण इयत्ता 6वीचं गणित बघणार आहोत. आता पहिल्यांदा याच्यामध्ये आता 6वीच्या गणितामध्ये काय काय ते पहिल्यांदा आपण बघून घेऊ इथं. आता बघा इथं काय काय आपल्याला काय काय शिकायचंय ते बघून घेऊ आपण. तर काय काय बघायचं आपल्याला, तर भूमितीय काय असतील, मूलबिंदू काय असतील, संबोध असतील किंवा संकल्पना जे काय ते पहिल्यांदा बघायचं. त्यानंतर कोण असतील, पूर्णांक संख्या, अपूर्णांकावर क्रिया, कुठलं कुठलं तर दशांश अपूर्णांक असेल, त्यानंतर स्तंभालेख, सममिती, विभाज्यता, लसावी नसावी असेल, समीकरण असतील, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, नफा तोटा, बँकेतलं काय आहे, बँक व सरळ व्याज या दोन्ही गोष्टी येतात. त्यानंतर त्रिकोण असतील, त्रिकोणाचे गुणधर्म कोणते कोणते, चौकोन, बहुमितीय रचना आणि त्रिमितीय आकार या गोष्टी आपल्याला बघायच्यात. आता एक त्यातलं पहिलं प्रकरण काय आहे आपलं, तर भूमितीय काय आहे, मूलभूत संबोध किंवा मूलभूत ज्या काही संकल्पना आहेत, ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा शिकायच्यात आपल्याला. आता काय काय बघू. पहिल्यांदा काय इथं बिंदू आहे. बिंदू म्हणजेच काय असतंय, फक्त कुठला जरी काय झालं इथं एक पॉईंट दिला तर त्यालाच काय म्हणतो आपण, बिंदू असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, रेषा आणि रेषाखंड. मग ह्या दोन्हीला फरक कळला पाहिजे आपल्याला. रेषा काय असते, रेषाखंड काय असते, तर लक्षात ठेवायचं. इथं बघा आपल्याला काय दिलंय, ए आणि बी बिंदू आहे. इथं अशी एक रेष मारलेली. मग रेष मारली पण कसं आहे, इथं काय दोन्ही बाजूला कसं हे मर्यादित आहे. ज्यावेळेस मर्यादित असेल त्यावेळेस काय म्हणलं जातं, रेषाखंड असं म्हणलं जातं. आणि इथं बघा, इथं पण काय केलंय, ए आणि बी इथं दिलेली आहे, पण इथं दोन्ही बाजूला कसं आहे, बाण आहे. माहिती कसं आहे, इथं दोन्ही बाजूला अमर्यादित आहे. मग अमर्यादित आहे म्हणजेच काय झालं, याला काय म्हणायचं, रेषा असं म्हणायचं. ज्यावेळेस मर्यादित असेल त्याला काय म्हणलं जातं, रेषाखंड असं म्हणलं जातं. अमर्यादित असेल काय म्हणलं जातं, रेषा असं म्हणलं जातं. आणि इथं वाचन कसं करतोय बघा, इथं रेख असेल, रेख म्हणजेच काय, तर रेषाखंड, रेख असं म्हणतो, रेख ए बी असं म्हणलं जातं. आणि ही रेषा कसं आहे, रेषा पी क्यू, रेषा काय आहे, पी क्यू किंवा रेषा क्यू पी असं पण आपण वाचन करू शकतो. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर पुढे काय दिलंय आपल्याला, किरण दिलाय. मग किरण काय असतो, एका बिंदूपासून निघालेलं काय असते, एका बिंदूपासून निघून दुसरीकडे कसा असतोय, अमर्यादित असतो, त्याला काय म्हणलं जातं, किरण असतो. पण किरणचं वाचन कसं करायचं आपल्याला, किरण पी क्यू असं वाचन करायचं. काय करायचंय, किरण पी क्यू असं वाचन करायचं. किरण क्यू पी असं वाचन करणार नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे बघू. त्याच्यानंतर आता आणखी काय सांगितलं, इथं एका बिंदूतून निघणाऱ्या काय होत्या, असंख्य रेषा काढता येतात. म्हणजे ही जर आपण एका ठिकाणी बिंदू दिला, याच्यामधून काय होणार आपल्याला, असंख्य रेषा काढता येतील, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचं बघू. आता त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, इथं बघा, दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. एक आणि एकच रेषा काढता येते म्हणजे कसं, भिन्न बिंदू म्हणजे काय, फक्त जर एकच बिंदू दिला असेल तर आपल्याला किती पण म्हणजे असंख्य रेषा काढता येतील. पण जर भिन्न बिंदू असतील तिथं बघा, मग समजा इथनं रेषा ही जर जोडायची तर किती प्रकारे काढता येणार आहे, एकाच प्रकारे. आता ही असे ही पुन्हा असं होणार आहे का, ती कसे असणार, रेषा सरळ असणार आहे. मग हे फक्त काय होणार आहे, एक म्हणजे एकच रेषा काढता येईल याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर पुढे बघू. आता हे तर काय झालं, नैक रेषीय बिंदू. आता नैक रेषीय बिंदू काय म्हणतात, एक रेषीय बिंदू काय म्हणतात, तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस जे एका सरळ रेषेत असतील त्याला काय म्हणायचं आपण, एक रेषीय. आणि जे नसतील म्हणजे हे बघा, ज्यावेळेस आपल्याला इथं जर आपण दोन्ही घेतले हे, तर हे ह्याच्यासाठी बाकीचे कसे आहेत, नैक रेषीय. नैक रेषीय म्हणजे काय असतात, जे बिंदू एका सरळ रेषेत नसतील त्याला काय म्हणलं जातं, नैक रेषीय असं म्हणलं जातं. आणि सरळ रेषेत असतील त्यांना काय म्हणलं जातं, सरळ रेषेत असतील ते एक रेषीय असं म्हणलं जातं. इथं बघा काय वाक्य दिली, इथं जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना काय म्हणलं जातं, एक रेषीय असं म्हणलं जातं. आणि जे बिंदू एका सरळ रेषेत नसतील त्याला काय म्हणलं जातं, नैक रेषीय असं म्हणलं जातं. पुढचं बघू. आता सपाट पृष्ठभाग. आता प्रतल, पुढं प्रतल काय, सपाट पृष्ठभागाला गणितीय भाषेत काय म्हणलं जातं, प्रतलांचं म्हणलं जातं. मग प्रतल म्हणजे काय दिलंय, इथं बघा आकृती दिली काय, इथं जो काय सपाट भाग आहे, सपाट म्हणजे कुठंच आहे, हा झाला, इथं पाठी असेल, ह्या टेबलाचा वरचा भाग असेल, याला काय म्हणलं जातं, तर प्रतल असं म्हणलं जातं. त्याच्या पुढे आता समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय, ज्या कशा असतील, समान असतील. इथं काय दिलंय बघा, वहीचं पान आहे, ज्या आडव्या रेषा आहेत वहीवरच्या त्याला काय म्हणलं जातं, समांतर रेषा. मग समांतर रेषा काय असते, तर समांतर रेषा कशा, तर ह्या अशा सरळच असतील, ते कुठेही पुढं किती जरी लांब वाढवले आपण ते एकमेकांना काय होणार, छेदणार नाही, हे लक्षात ठेवायचं. इथं दिली व्याख्या बघा, इथं पण काय सांगितलंय, एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणलं तर समांतर रेषा असं म्हणलं जातं. म्हणजे ह्यांच्यातलं अंतर कसं असतंय, कायम समानच असेल. ते किती जरी लांब आपण नेलं तर ते कसे समानच असेल.
बरोबर. पुढं आता त्याच्यानंतर बघू. पुढं काय इथं बघा आता ह्या छेदणार रेषा म्हणजे काय झालं, तर इथं बघा ह्या छेदतात, इथं काय झालं, इथं ह्या छेदल्या, इथं म्हणजे काय झालं छेदणार रेषा. इथं ह्या कशा आहेत, या समांतर रेषा, ह्यातलं अंतर कसं आहे बघा, इथं हे समान, ह्या किती जरी लांबपर्यंत नेल्या तरी काय होणार, छेदणार नाहीत, म्हणजे ह्या कुठल्या झाल्या समांतर. तर इथला ह्यांचा जर विचार केला, इथलं अंतर कसं आहे जास्त आहे, इथलं अंतर कमी आहे, म्हणजे पुढे जाऊन जर अशी तिरकी रेषा गेली तर काय होणार आहे, इथं जाऊन काय होणार, ती कुठं ना कुठं तरी छेदणार आहे. मग ह्या कसल्या आहेत, छेदणाऱ्या रेषा आहेत. म्हणून हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला की समांतर रेषा कुठल्या आणि छेदणार रेषा हे कळलं पाहिजे. जिथं अंतर समान आहे तर समांतर असतील, आणि अंतर जिथं छेदत्यात किंवा ही पुढे जाऊन इथं छेदणार आहे तर छेदणाऱ्या रेषा असते. मग इथं काय बघायचं आपल्याला, नावे द्यायचे. एक रेषीय बिंदू कुठलं ते बघितलं आपण, किरण कशाला म्हणायचं ते बघितलं, रेषा बघितला, रेषाखंड बघितलं. अशा प्रकारे काय करायचंय, हे सगळं ओळखायचंय. इथं पण बघा नाव द्यायच्यात, काय काय हे सगळं बघितलं आपण. किरण कुठला असेल यातला, किरण काय सांगितलं आपण, तर किरण एका बाजूला कसा असतोय, अमर्यादित असतोय. मग किरण कुठे येणार, इथं इथं हा काही, इथनं हा किरण येईल. इथं रेषा कशी असते, रेषा कशी असते, अमर्यादित असते, ती रेषा येईल. रेषाखंड असतो दोन्ही साईडला कसा असतो, मर्यादित असतो. आणि प्रतल कशाला म्हणतो, सपाट भाग आहे त्याला आपण प्रतल म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला कुठली जरी आकृती इथे ओळखता आली पाहिजे. पुढे बघू त्याच्यानंतर कोण. आता कोण कशाला म्हणायचं, इथं कोण म्हणजे असतं काय, तर कुठला जरी अँगल असेल, अँगल म्हणजे काय, तर आता बघा आपण माहिती आहे आपल्याला की पाठीमागे बघितलं आपण, कोण किती प्रकारचे असतात. 5वी मध्ये काय होतं आपल्याला, तर कोण किती प्रकारचे असतात, तर 3 प्रकारचे कोण, विशाल कोण असेल, लघु कोण असेल आणि काटकोन असेल. मग काटकोन कशाला म्हणायचं, विशाल कोण कशाला आणि लघु कोण कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी आपण काय झालं बघितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा काय काय सांगितलंय, दिसणारे कोण त्याचे प्रकार ओळखा. म्हणजे कुठला, जर 90 अंश असेल तर कुठला येतोय आपला, काटकोन येतोय. 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, लघु कोण. आणि 90 अंशापेक्षा जास्त असेल तर काय म्हणायचं, विशाल कोण. मग यातला कुठला विशाल कोण, कुठला लघु कोण असेल, कुठला काटकोन, ह्या गोष्टी काय काय ओळखायच्या, त्यानंतर काय करायच्यात, आपल्याला नाव लिहायचे. इथं बघा आता कोणाचं नाव, तर कोणाचं नाव कुठलं आहे, तर हे इथं ओळखायचं आहे. कोणाचं शिरोबिंदू असतील, कोणाच्या बाजू असतील, इथं आपल्याला काय करायचं, ओळखायचं. मग आता कोणाचं नाव आहे तर कसं लिहितो आपण, वाचतो PY आणि R असं असेल, किंवा LMN असेल, आणि तर BOS असं काय असेल, हे कोणाचं नाव असेल. कोणाचे शिरोबिंदू कुठले, कोणाच्या बाजू कुठल्या, बाजू कुठे, इथं YP आणि YR काय झाल्या, कोणाची बाजू झाल्या इथं. मग अशा पद्धतीने आपल्याला सगळं कळलं पाहिजे की त्याचं वाचन कसं करायचंय, आणि त्यातला कोण कुठला, बाजू कुठल्या, शिरोबिंदू कुठलं, हे आपल्याला माहित पाहिजे. इथं बघा आता काय सांगितलं, इथं हे कोण कुठलं कुठलं ते आपल्याला बघायचंय. याच्यामध्ये काय सांगितलं, ज्यावेळेस सरळ असतो त्याला काय म्हणायचं, शून्य कोण. म्हणजे कुठला तिथं कोण नाही, तो काय सरळ रेषा झाली इथं, किंवा किरण झाला सरळ इथं, दोन जर आपण विचार केला तर त्याला काय म्हणायचं, शून्य कोण असं म्हणायचं. 90 अंशापेक्षा लहान असेल कोणाला काय म्हणतोय आपण, लघु कोण. जर 90 अंश असेल तर काटकोन, आणि 90 अंशापेक्षा मोठा असेल परंतु 180 पेक्षा लहान असेल त्याला काय म्हणायचं आपण, तर विशाल कोण असं म्हणतोय. 180 सरळ, 180 अंशाचं काय होतं, सरळ कोण होतं. शून्य कधी, सरळ कधी लक्षात घ्यायचंय. शून्य म्हणजे काय झालंय बघा, इथं शून्य कुठलाच कोण नाही, इथं दोन्ही टोकं कुठे आहेत, एकाच साईडला. इथं जर विचार केला तर इकडे एक टोक आहे, म्हणजे इथं काय तयार झाली, रेषा तयार झाली, म्हणजे किती अंशाचा, 180चा कोण झाला. बघा आता इथं पुढं प्रविशाल कोण. प्रविशाल कोण कशाला म्हणायचं, 180 पेक्षा काय पाहिजे, तो मोठा पाहिजे, त्याला प्रविशाल कोण म्हणतो. आणि 180 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असेल त्याला काय म्हणायचं आपण, विशाल कोण असं म्हणतोय. ह्या आपल्याला गोष्टी लक्षात पाहिजे सगळ्या. त्याच्यानंतर 360 अंशाचं कोण. 360 म्हणजे काय होतं, पूर्ण कोण. म्हणजे काय होतं, जिथं आहे तिथंच काय होतं, तो पूर्ण तिथं सर्कल एक तयार होतोय, त्याला काय म्हणायचं, 360 अंश किंवा पूर्ण अंशाचं कोण असं पण आपण म्हणू शकतो. इथं आपल्याला विचारलंय की कुठल्या अंशाचं, काय काय बघितलं आपण, 180चा कुठला असतो, तो सरळ असतोय. 240 असेल तो कसा असतोय, 180 पेक्षा मोठा, पण 360 पेक्षा जो लहान असेल त्याला काय म्हणायचं, प्रविशाल कोण. शून्य म्हणजे शून्य कोण, तिथं काय आपल्याला गरज नाही कुठलं पाठ ठेवायची, किंवा शून्य दिसला म्हणजे कुठला असेल, तिथं शून्य अंशाचं असेल. त्याच्यानंतर पुढे काय येतंय, तर 360 म्हणजे काय आलं तिथं, तर सरळ कोण आला, हे लक्षात ठेवायचं तिथं. सॉरी 360 म्हणजे काय आला, इथं पूर्ण कोण आला. 180 आपला सरळ कोण येतोय.
ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी बघू. याच्यामध्ये काय ओळखायचं आपल्याला, इथं कोणाची माप आहेत. इथं काय झालं आपण शिकलो 5वी मध्ये, तो कोण मापक लावून काय करायचंय, मापक कशी ओळखायची हे आपण शिकलो. इथं बघा, ज्यावेळेस आपल्याला इथं काय मोजायची गरज नाही, ज्यावेळेस असं दिलेला असेल त्यावेळेस तो कुठला असेल, काटकोन असेल. इथं मग आपल्याला ओळखायचंय की हा कितीचा आहे, हा कुठला आहे, हा कुठला आहे, बरोबर. मग हे आपल्याला इथं आपलं झालं की कशाला म्हणायचं, शून्य कोण कशाला म्हणायचं, विशाल कोण कशाला म्हणायचं, पूर्ण कोण कशाला म्हणायचं आणि प्रविशाल कशाला म्हणायचं, या गोष्टी आपण शिकलोय. तर मग काय करायचं, इथं या सगळ्या कोणांची मापं बघायची आणि कुठला कुठला कोण आहे ते आपण ओळखायचं. इथं बघा आता काय सांगितलंय, कोण मापकाच्या साहाय्याने लघु कोण, काटकोन आणि विशाल कोण काढायचं आपल्याला. आपण काय शिकलो, 5वी मध्ये शिकलो की कोण कशा पद्धतीने मोजायचं आणि कोण कसा काढायचा, या गोष्टी आपण शिकलेले. ठीक आहे, इथं कोण सांगितलं, त्यातनं कोण दुभाजक. आता कोण दुभाजक काय करायचं, इथं दुभाजक म्हणजे काय असतोय, तर त्याचं काय करायचं, दोन भाग समान करायचे. मग दोन समान भाग कसं करायचं, इथं आपल्याला इथं दिलेले हे काय करायचं ते. कोण दुभाजक काढायचं म्हणजे काय करायचंय बघा, पहिल्यांदा तर काय करायचंय, इथं कोण कुठला आहे, एबीसी कोणला काय करायचंय, दुभाजक काढायचंय. मग दुभाजक काढायचंय, काय करायचंय त्याचं, इथं बघा काय करायचं, इथं आता कंपास इथं या दिलेल्या कृतीप्रमाणे इथं करायचंय आपल्याला, की कुठलं टोक कुठं ठेवायचं इथं आपल्याला सविस्तर दिलेलं आहे, त्या पद्धतीने करायचंय. आणि इथं रेषा मारल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, दोन समान मापाचे कोण मिळतील. म्हणजे काय होणार आहे, जो आपला एबीसी कोण आहे त्याचा दुभाजक काढला जाईल, त्याचा दोन भाग समान दोन भाग होतील. इथं दिलेलं आहे सगळं, ज्या काय करायचंय कृती दिलेली आपल्याला, पेन्सिलचं टोक कुठे ठेवायचंय, पेन्सिलचं त्यानंतर आपल्याला जे इथं कंस करायचा आहे तो पण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने करायचा. ठीक आहे, तर पुढे बघू आपण. इथं काय दिलेलं आहे बघा, कोण दुभाजक 30 अंश, इथं पण कोण काढायचं आपल्याला, त्याच पद्धतीने काय करायचंय पुढे आपल्याला. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या काय असते ते बघू. आता पहिल्यांदा आपण काय काय शिकलो, इथं बघा नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं आपण शिकलो होतो. हे काय होतं, नैसर्गिक संख्येची कुठनं सुरुवात होते, 1 पासून सुरुवात होते आणि पुढे कशापर्यंत असते, त्या अनंतापर्यंत असतात. त्यांनाच काय म्हणलं, मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं पण आपण म्हणतो. तर पूर्ण संख्या काय होते, ज्यामध्ये काय होते, नैसर्गिक संख्यामध्ये फक्त ऍड काय होणार आहे, शून्य झालं. मग शून्य ज्यावेळेस ऍड होईल त्यांना काय म्हणलं जातं, पूर्ण संख्या असं म्हणलं जातं. इथं काय प्रयोग दिलेत आपल्याला की काय करायचंय, ते तापमान मोजायला सांगितलंय. आता पूर्णांक संख्या, मग पूर्णांक संख्याचा समूह कसा तयार होतो हे बघू आपण. धन संख्या असतील, ऋण संख्या असतील आणि शून्य यांचे ज्यावेळेस गट बनतो, त्या गटालाच काय किंवा समूहाला काय नाव देतो आपण, पूर्णांक संख्या असं नाव देतो. मग लक्षात ठेवायचं काय काय शिकलो याच्यामध्ये. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं आणि पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं हे आपण बघेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढे बघू. इथं काय काय आपल्याला उदाहरण काय काय दिले, ती संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. आता पूर्णांक संख्या दाखवायची आहे बघा. बरं, आता इथं दाखवायचं काय, आरंभ बिंदू म्हणजेच काय, तर शून्य म्हणजेच काय, आरंभ बिंदू. उजव्या साईडला ज्यावेळेस संख्या रेषा असतील तर इकडे काय संख्या होतात, वाढत जातात. म्हणजे काय, इकडं धनसंख्या इकडे, इथं वाढत जातात. 7 नंतर किती येणार, इथं 8 येईल. इकडे काय होणार, कमी 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 होत जातात, लक्षात ठेवायचं. आणि इकडं डाव्या साईडला काय बघितलं, इथं आपण जर शून्याच्या डाव्या साईडला आपण बघत असू तर इथं ऋण मध्ये संख्या असतील आणि इकडं उजव्या साईडला धनसंख्या असतील. इथं -7 आणि -7 आणि +8 दाखवायचे. तर इथं फक्त काय केले, -7 आणि +8 इथं असतील तसं जे आपल्याला संख्या रेषा दिसतील. इथं बघा आता कसं तर बनतो, कसं ह्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की समूह बनतोय कसा. तर बघा इथं काय आपण बघितलं, 1 पासून अनंतापर्यंत असतील ते काय असतील, नैसर्गिक संख्या असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच काय ऍड केलं, फक्त जर शून्य ऍड केला तो कुठला गट झाला, इथं पूर्ण. तर हा गट झाला कुठलं, पूर्ण संख्या. आणि ऋण संख्या, धन संख्या आणि त्याच्यामध्ये शून्य असेल तर त्याला काय म्हणायचं, पूर्णांक संख्या असं म्हणतात. याच पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचंय की कुठलं पूर्ण संख्या कुठल्या, नैसर्गिक संख्या कुठल्या. आता बघा इथं सर्व संख्येचे ऋण संख्या, धनसंख्या असे वर्गीकरण करायचे. ऋण संख्या धनसंख्या वर्गीकरण करायचं सोपं आहे. ज्या संख्येच्या आधी काय असेल, ऋण चिन्ह असेल तो ऋण, आणि धन दिलेलं असेल किंवा नसेल दिलेलं तरी पण ती काय असते, म्हणजे इथं 5 ला बघा ऋण दिलं धन, त्यावेळेस ती संख्या कुठली असते,
ज्यावेळेस कुठलंही चिन्ह नसेल त्यावेळेस ते काय असणार आहे, धनच असणार आहे. पुढचं काय बघा आता, कालदशा म्हणजे काय करायचंय तर कॅलेंडर. मग आपण काय करायचं, जसं वर्ष आहे तसं मांडत जायचं. इथं बघा आता सुरुवातीला ससा कुठं इथं तर +1 वर आहे, आणि काय झालंय उडी कुठं मारली 6 वर मारली. मग काय झालं तर त्यानं किती एककाची उडी मारली, मग किती एककाची उडी मारली इथं तर बघा इथं 1 + 5 म्हणजे 6 वर गेलेला आहे तिथं. मग अशा पद्धतीने काय झालंय तो इथनं उडी मारली तरी 1 2 3 4 आणि 5 घरं त्यानं काय झालेले उडी मारलेली. इथं पण बघा किती मारली 1 2 3 4 आणि 5, इथं पण 5 एककाची मारली. पण इथं मायनस म्हणजे कुठंही झालेलं बघा, इथं -2 इथं +3 म्हणजे 3चंही केलेलं इकडं 3 प्लस झालेलं इकडं. उडी मारली किती बघा इथं पण 1 2 3 4 आणि 5 जणांची उडी मारली पण त्यानं. कारण ह्याच्यामधलं आपल्याला काय कळायला पाहिजे, फरक इथं कळला पाहिजे. इथं काय सांगितलं, कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजेच संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक जाणे. काय असतंय, कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवली म्हणजे काय करायचंय, उजवीकडे तेवढी संख्या जाणे हे लक्षात ठेवायचं. इथं बघा कसं केलंय, -3 आणि +4 आणि -7 म्हणजे काय झालं, इकडे 4 घरं तो काय होणार आहे, इकडे जाणार आहे तो डावीकडे. कारण ऋण जाताना काय होणार आहे, तो डावीकडे जातोय हे लक्षात आलं पाहिजे. आता सुरुवातीला कुठं होता इथं बघा बरं, सुरुवातीला कुठं आहे +3 वर आहे, आलाय कुठं मायनस काय झालाय 1 वर आलाय. इथं बघा 4 घरं काय झालाय तो कमी केलेत. मग कमी केला म्हणजे काय होतोय तो तर डावीकडे जातोय. इथं बघा 1 2 3 आणि 4 -4 केलं होतं कुठं +3 वरनं काय केलंय -4 म्हणजे कुठे येईल तो -1 वर येईल. ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. इथं प्लस मायनस आपल्याला माहिती आहे की धनचिन्ह ज्यावेळेस एक धन एक ऋण असतं त्यावेळेस काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह कुठलं द्यायचंय तर ऋण संख्येचं चिन्ह द्यायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे. इथं पण त्याचप्रमाणे असेल, प्लस मायनस काय सांगितलं, ज्यावेळेस एक धन असेल एक ऋण असेल त्यावेळेस काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह धन संख्येचं द्यायचं. पण इथं दोन्ही धन संख्या म्हणजे काय करणार आपण, बेरीज करणार आहे इथं. आता पूर्णांक संख्येची बेरीज कशी करायची, इथं दिलेलं आहे कशा पद्धतीने करायचे ते. आता इथं बघा, इथं सारणी काय करायची, पूर्ण करायची. मग सारणीमध्ये काय काय दिलंय बघा, इथं कसं केलं, इथं प्लस इथं 8, इथं काय करायचंय याच्यामध्ये हे प्लस करायचंय. प्लस केल्यानंतर काय मिळालं इथं बघा, -2 + 8. मग काय सांगितलं, ज्यावेळेस एक प्लस एक मायनस असेल त्यावेळेस मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. या पद्धतीनेच काय करायचंय, सगळे हे पूर्ण करून घ्यायचे. आता इथं बेरीज करा सांगितलंय, मग बेरीज करा सांगितलं काय, 8 आणि 6. 8 आणि 6 इथं दोन्ही संख्या कशा येत्या, धन आहेत म्हटल्यावर काय होणार आहे, दोन्हीची फक्त बेरीज होईल आणि चिन्ह दोन्हीला धन आहे तर काय होणार आहे, धन चिन्ह येईल. इथं 9 + 3, मग एक ऋण एक धन म्हणजे एक धन एक ऋण असेल, काय करायचं तर बेरीज जर असेल तर मोठ्या संख्येनं काय करायची, लहान संख्या वजा करायची. 9 मधून 3 जर वजा करत असेल किती शिल्लक राहिले, इथं 6 शिल्लक राहतील. पण 6 आलं तर चिन्ह कुठलं येणार तिथं तर मोठ्या संख्येचं म्हणजे कुठलं चिन्ह येणार आहे तर धन चिन्ह येणार आहे. एखादं एक उदाहरण बघू, याच्यामध्ये काय दिलंय इथं, ते इथं आपल्याला काय दिलंय 5 + 6. इथं मग करताना काय होणार आहे, मोठ्या संख्येनं काय करायचं आपल्याला, लहान संख्या वजा करायची. मी 6 मधून 5 जर वजा करत असेल, एक शिल्लक राहिले, एकला चिन्ह देणार कुठलं तर मायनस आहे म्हटलं, इथं काय नाही, मोठ्या संख्येला चिन्ह कुठलं ऋण आहे, मी उत्तरला चिन्ह कुठलं राहील, ऋण राहील. या पद्धतीने करायचंय. इथं बघा आता हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की इथं काय करायचंय, -5 + -2. ज्यावेळेस दोन्ही ऋण संख्यांची काय असेल, बेरीज असेल त्यावेळेस काय करायचंय, दोन्हींची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे 5 आणि 2 7 आणि चिन्ह कुठलं राहील तिथं तर दोन्ही ऋण असतील तर बेरीज करायची, लक्षात ठेवायचं आणि त्याला चिन्ह ऋणच येईल तिथं. बघा इथं 0 पासून उजवीकडे 3 एकक म्हणजे मायनस होईल, सॉरी प्लस होईल तिकडं, आणि डावीकडे मारल्यानंतर काय होईल इथं मायनस होईल, हे लक्षात ठेवायचं. जसं आपण आपल्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला काय लक्षात ठेवायचं, उजव्या हाताला कुठलं आहे, इकडे धन आहे आणि इकडे काय आहे, ऋण आहे. या पद्धतीने आपल्याला करायचं. विरुद्ध संख्या 0 पासून सारख्याच अंतरावर किंवा विरुद्ध दिशेनं असतात, हे लक्षात ठेवायचं.
म्हणजे बघा इथनं 3 घराने इथं -+3 आहे, इकडं 3 गेलं घर गेलं तर -3 आहे, म्हणजे दोन्हीकडे समान. जेवढं फक्त काय केलं पाहिजे, समान अंतरावर असणार शून्यापासून. दोन विरुद्ध संख्येची बेरीज काय असते, शून्य असते. म्हणजे कसं +3 -3 केलं तर उत्तर किती येणार आहे, शून्य येणार आहे आपलं. म्हणून दोन विरुद्ध संख्येची बेरीज काय असणार आहे, शून्यच असणार आहे. इथं लहान मोठे पण आहे, तर लक्षात ठेवायचं इकडची संख्या धन असते म्हणजे मोठी असते, मायनस असेल तर काय होणार आहे, लहान लहान होत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, इकडून इकडं ज्यावेळेस डाव्या साईडनं उजव्या साईडला जातो संख्या काय होतात, मोठ्या होतात. इथं हे लक्षात ठेवायचं -4 आणि -1 असेल, याच्यामध्ये मोठी संख्या कुठली येणार आहे, तर -1 ही संख्या काय येणार आहे, मोठी येणार आहे. -4 ही जरी 4 मोठे दिसत असले तर वजा चिन्हामुळे ती काय होते, लहान होते. इथं मग काय करायचं आहे, इथं हे उदाहरण सगळं पूर्ण सोडवून घ्यायचं आहे. जसं आपण सांगितलं इथं बघा काय होतं, इथं वजाच आहे सगळं, +9 आणि 4 यातनं काय केलं, वजाबाई करायची दोन्हीची, आणि काय करणार इथं 5. म्हणजे हे जे चिन्ह आहे, ज्यावेळेस कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातलं चिन्ह काय होतंय, बदलतंय. म्हणजे इथं वजाचं काय झालं, इथं अधिक आहे ह्याचं काय झालं, वजा झालं, कंसातलं चिन्ह बदलतं. म्हणजे इथं बघा इथं वजा आहे कंसामध्ये पण वजा आहे, त्यावेळेस चिन्ह काय झालं बदलं, वजाचं अधिक झालं, आणि मग काय झालं इथं -9 + 4 उत्तर आलं आपलं -5. या पद्धतीने करायचं. आता पुढे बघू अपूर्णांकावर क्रिया. अपूर्णांक म्हणजे काय असतंय, ज्यावेळेस संख्या पूर्ण नसते त्याला काय म्हणतो आपण, अपूर्णांक असं म्हणतोय. मग अपूर्णांकावर क्रिया म्हणजे काय काय येणार आहे इथं, तर बघू. तर काय सांगितलं, भाकार करताना भाज्यापेक्षा कमी असे येईल याची काळजी घेतो, त्यामुळे पूर्णांक अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागात अंश छेदापेक्षा कसा असतोय, लहान असतोय कायम. इथं आता पहिल्यांदा पूर्णांक अपूर्णांकाचं काय करायचंय, अपूर्णांकात रूपांतर कसं करतो, तर मग ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. तर काय सांगितलंय, काय करायचं आपल्याला, याला काय म्हणायचं, पूर्णांक अपूर्णांक. का म्हणायचं असं, तर हा तर 3 पूर्ण असतोय आणि इथं 2/5 हे कसं असं अपूर्ण असतात, म्हणून त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणतो आपण. मग आता इथं पुढे बघू, याचं जास्त रूपांतर करायचंय कशात, अपूर्णांकात रूपांतर करायचंय. तर काय करायचं, पहिल्यांदा ह्या 5 आणि 3 ला काय करायचंय, गुणायचंय. 5 ला 3 ला गुणले किती झाले, 15, आणि ह्याच्यामध्ये हे 2 अधिक करायचे, म्हणजे किती आलं इथं 17/5. अशा पद्धतीने आपल्याला करायचं. इथं काय केलं, इथं यांना ह्या 5 न काय केलं आपण, 3 ला गुणलं आणि काय करायचं, +1 करायचंय. तरी आपल्याला किती मिळणार इथं, 17/5 अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आता इथं म्हणून पुढे बघू की कसं करायचं. इथं देताना कसं दिलंय तुम्हाला, इथं ज्यावेळेस पुस्तकात आपल्याला दिलेलं कसं, तर काय केलं इथं ह्या 3च्या छेदामध्ये काय आहे, ज्यावेळेस इथं ही संख्या घेतल्यानंतर छेद दिलेला नाही, याचा अर्थ काय असतो, छेद हा 1 असतो. मग काय केलं इथं, या 3 ला पण कितीने गुणलंय, 3 ला पण 5 न गुणलं आणि ह्या 1 ला पण 5 न गुणलं, कारण काय केलं, छेद समान केला. किंवा ह्याच्यापेक्षा इथं काय केलं आपण, इथं दाखवतो की काय कुठल्या पद्धतीने करायचंय आपल्याला. इथं हे उदाहरण घेऊ, काय करायचं आपल्याला, 7.2/5 याचं काय करायचं आपल्याला, अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर काय करायचं, ह्या 7 न ह्या 5 ला गुणायचं. 7×5 = 35, 35 + 2 आणि छेदामध्ये 5 जसं आहे तसं लिहायचं. मग किती आलं आपलं इथं, 37/5 हे आपलं उत्तर झालं. ठीक आहे. अजून एक बघू, याच्यामध्ये 4.3/4 ला कसं करणार, 4×4 = 16, म्हणजे कसं करणार, इथे लिहून देतो 4 × 4 आणि नंतर काय करायचं, याला प्लस काय करायचं, 3 करायचे छेदामध्ये 4, 4×4 = 16 आणि 3 4×4 = 16 आणि 3 19 आणि छेदामध्ये काय येणार आपलं 4 येणार आहे. अशा पद्धतीनं त्याचं रूपांतर करायचंय. इथं ऋण कुठलंच नाही, पण समजा ऋण दिलं आपल्याला, लक्षात ठेवायचं आपल्याला जर ऋण दिलेलं असेल तर मात्र इथे लक्षात ठेवायचंय, समजा 3.2/3 अशा पद्धतीने असेल तर काय करायचं, इथं 3×3 = 9, इथं वजा चिन्ह आहे तर वजा म्हणून वजा करायचं. इथं आता चिन्ह नव्हतं आधी तर आपण बेरीज केली, पण इथं काय झालं, 3×9 9 मधून 2 गेले, किती आले, 7/3 हे आपलं उत्तर आले. काय लक्षात ठेवायचं, इथं जर वजा चिन्ह असेल तर वजा करायचं. आता समजा असं असतं हे 3.2/3, मग कसं केलं असतं, हे 3×9 9×2 = 11
काय होणार आहे मग 11/3. इथं 3 त्रिक 9 आणि त्यातनं काय केले 9 मधून 2 वजा केले का इथं वजा चिन्ह आहे म्हणून इथं कुठलं चिन्ह नाही तर काय करणार आपण ऍड करणार आहे हे लक्षात ठेवायचं. इथं काय करायचं आता पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल हे बघितलं आपण पूर्णांक अपूर्णांकाचं अपूर्णांकात केलं तर अपूर्णांकाचं पूर्णांक अपूर्णांकात करायचं तर कसं करायचं इथं पहिलं घेऊ उदाहरण आपण 30/7. मग 30/7 म्हणजे काय असतंय हे 7 कसं असतंय या 30 ला भागिले मग काय करायचंय जसं आपण भागाकार करतो त्याप्रमाणे इथे करायचंय 7. मग इथं कितीचा भाग झाला 7×4 = 28. शिल्लक किती राहिले इथं 2 राहिले. याच्यामध्ये पॉईंट मध्ये नाही द्यायचा तर आपल्याला असंच ठेवायचंय. असं ठेवल्यानंतर काय करायचंय ज्यांना आपण भाग लावला तो काय करायचाय किंवा इथं काय आपलं होतं 30/7. मग काय करायचं तर छेदामध्ये जे आहे ते लिहायचंय आपल्याला. इथं काय लिहायचं आपल्याला भागाकार लिहायचा आहे आणि इथं ज्या वेळेस लिहायचं काय लिहायचंय बाकी लिहायची आपल्याला. अशा पद्धतीने याचं रूपांतर होईल. अजून एक घेऊ इथं 7/4. मग कसा केला इथं 7/4 म्हणजे काय झालं 4 इथं 7 4 × 1 = 4 शिल्लक राहिले 3. मग कसं लिहितो आपण हे 4 6 आहे तसं लिहायचं भाग लागला कितीचा 1चा तर बाकी उरली किती 3. अशा पद्धतीने काय व्हायचं रूपांतर होईल. इथं बघ काय सांगितलं बघा पुढील उदाहरण अपूर्णांकात लिहा 9 किलोग्राम तांदूळ 5 जणांना वाटले तर प्रत्येकाला किती. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आहे एकूण भाग काय करायचं इथं 5 जणांत वाटले. मग 5 जणांत वाटले म्हणजे कसं होणार आहे काय करायचं इथं तांदूळ किती 9 जणांना आणि वाटला किती 5 जणांना म्हणजे कसं होईल बघा इथं तांदूळ होता किती 9 आणि वाटला किती 5. मग अशा पद्धतीने काय होईल 9/5 असं आपलं काही उत्तर येईल. इथं बघा यांची काय करायची बेरीज करायची. मग ह्यांची बेरीज करायची तर काय करायचं इथं बघा दोन पद्धतीने आपल्याला करता येतात. पूर्णांक अपूर्णांकात असं जर ठेवून केलं तरी चालेल आपल्याला किंवा काय करायचं त्याचं अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग कसं होतं दोन्हीतलं इथलं उदाहरण बघू आपण. तर काय करायचं सात दिलंय काय आपल्याला 5.1/2 5.1/2 आणि 2.3/4 दिलंय. मग अशा पद्धतीने दिलं तर पहिल्यांदा काय केलं इथं जर समजा आपण पूर्ण अपूर्णांकात करत असतो तर अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते बघितलं 5 2 10 आणि 11 11/2 आणि 4 2 8 आणि 3 11/4. मग आता असं दिलंय तर असं आपण बेरीज करायची तर त्यांची बेरीज होते का तर नाही. तर लक्षात काय ठेवायचं तर ज्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकी करायची बेरीज किंवा वजाबाकी करायचं काय पाहिजे छेद समान पाहिजे. छेद समान करायचं काय होईल ह्या दोन्हीच्या पाड्यात असणारी संख्या शोधायची. मग काय झालं लहान संख्या कशी लिहितं ह्या 2 ला जर आपण 2 न गुणत असेल किती झाले 2 दुणे 4 झाले इथं. मग 2 दुणे 4 छेदाला ज्या संख्येने गुणलं अंशाला पण त्याच संख्येने गुणायचं. 11 दुणे 22 अधिक हे इथं कोणाची गरज आहे का आपल्याला नाही 4 1 4 छेद किती झाला इथं आपला 4च झाला म्हणजे छेदामध्ये 4 हे काय झालं 33/4 हे उत्तर झालं आपलं. किती झालं इथं 33/4 हे उत्तर झालं इथं. बघा इथं काय झालं 33/4 आलं उत्तर. मग त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पूर्णांक अपूर्णांकात करायचं तर आपण शिकलो होते म्हणजे काय करायचं इथं 33 भागिले काय करायचंय 4 मग 4 8 32 शिल्लक राहिला 1 म्हणजे रूपांतर कसं झालं इथं 4 चं 4 लिहिणार इथं भाग लागला किती 7 8 बाकी उरली 1. मग हे झालं आपलं उत्तर. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय उत्तर काढायचंय. पुढचं बघू आता त्याच्यानंतर वजाबाकी ज्याप्रमाणे आपण बेरीज केली त्याच पद्धतीने काय करायचंय वजाबाकी करायचंय. आपल्या इथं छेद समान करायला लागणार आहे तिथं लक्षात ठेवायचं. बेरीज आणि वजाबाकी सेम असेल त्याच्यामध्ये छेद आपल्याला समान केलाच पाहिजे तरच आपल्याला बेरीज वजाबाकी करायची. आता संख्याशिवाय पूर्णांक दाखवायचा मग काय करायचं इथं बघा तर काय केलं इथं 3.7/10 मग 3.7/10 म्हणजे काय केलं इथं 1 2 3 4 5 6 7 वेळेला काय केलं इथं तर आपला 3.7/10 म्हणजे इथं करणार आहे. 4 इथं 10 काय करायचं इथं बघा 4/10 म्हणजे काय आलं इथं 4 इथं जर आपण म्हणत असलो तर इथं काय नाही 5 पूर्ण आणि इथं जर इथं घेतलं आपण तर 5.5/10
10 अशा पद्धतीने काय करायचंय आपल्याला संख्या रेषो दाखवायची. इथं काय लिहिलंय बघा, एखादा अपूर्णांक संख्या रेषो दाखवायचा असेल तर संख्या रेषो प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा एवढे समान भाग करावा लागतो. इथं समान भाग किती केलेत आपले, इथं समान भाग किती आहेत 10, म्हणून छेदामध्ये काय लिहितो आपण 10 लिहितोय, कारण 10 पैकी कितवा भाग आहे हे आपल्याला दिसून येते. इथं सराव संच, इथं आपल्याला दाखवायचं की त्याचं स्थान कितवं आहे या पद्धतीने आपल्याला दाखवायचं. हे शिकलो आपण, समान भाग त्याचे जेवढे समान भाग असतील त्याप्रमाणे काय करायचंय मांडणी करायची तिथं, किंवा वाचताना तो तसा वाचायचा. हे पण संख्या रेषो काय करायचंय अपूर्णांक दाखवायचे, त्याचं समान किती भाग असलं पाहिजे, आता 5 असलं पाहिजे, कारण छेदामध्ये 5 आहे इथं. अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार असा काय लिहिलंय, दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितो. बघा आता इथं गुणाकाराचे उदाहरण असेल तर बघू आपण. बघा इथं गुणाकार कसा करायचा, बेरीज वजाबाकी काय बघितलं तर बेरीज वजाबाकी करताना आपल्याला छेद समान केलाच पाहिजे. पुढचा तर गुणाकार भागाकार करताना बघू, तर गुणाकार भागाकारचा का बघा, 7/5 गुणिले 1/4 काय सांगितलं, छेदाचा गुणाकार कोणाकाराचा करायचा आहे, हा ज्यावेळेस लिहिला हा काय इथं अंश आणि हा काय छेद आहे, मग काय सांगितलं अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा करायचा, म्हणजे कोणाचा गुणाकार होईल 7×1 आणि 4×5 हे आपलं काय राहील उत्तर राहील. या पद्धतीने करायचं. इथं पण बघा कसं होईल, मग 6/7 गुणिले 2/5 अशा पद्धतीने, मग 6×2 12 आणि 7×5 अशा पद्धतीने काय होईल त्याचं उत्तर येईल आपलं. इथं काय करायचंय, हे उदाहरण बघू. एक अशोकरावाने आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती अशा पद्धतीने विचारले आपल्याला. तर मग ह्याच्या आधी लक्षात ठेवायचं, हे एक उदाहरण बघायच्या आधी 6/17 गुणिले 3/2 काय बघितलं, 6/17 गुणिले 3/2. ज्यावेळेस गुणाकार करताना इथं बघितलं आपण यांचा गुणाकार करायचा आणि यांचा गुणाकार करायचा, पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला भाग जात असेल कसा भाग लावायचा आहे, अंश आणि छेदाचा. गुणाकार कोणाचा करतोय, अंशाचा करतोय, इथं छेदाचा करतोय, पण अंश आणि छेद आपण भाग लावू शकतो, असा तिरका पण लावू शकतो आणि असा पण लावू शकतो. भाग जातोय का कुठं पहिल्यांदा बघायचा. बघा इथं 2 आणि 2×6 अशा पद्धतीने इथं भाग गेला, तर अशा पद्धतीने भाग लावायचा आहे. इथं तर भाग जातोय काही नाही याला, किंवा इथं नाही जात, यांचा भाग लावायचा नाही, गोष्ट लक्षात ठेवायची. यांचा गुणाकार करायचा, मी किती उत्तर आलं 3×9 आणि 17×1 अशा पद्धतीनं याचं उत्तर येणार आहे. हे असं उत्तर काढणार नाही हे लक्षात ठेवा आपण. गुणिले 3/2 हे जर लिहिलं 6×18 आणि 17×2 हे उत्तर आपलं नसेल, तर उत्तर काय आहे 9/17, कारण हा तिरकच भाग जात होता. इथं मात्र भाग जात नव्हता, म्हणून आपण काय केलं डायरेक्ट गुणाकार केला. ह्याच्यातलं एक उदाहरण बघू आता. त्यांचं शेत किती आहे 21 एकर आणि त्यातलं काय केलंय 2/7 काय केलंय त्यांनी, तर केळीची लागवड केली. मग अशा पद्धतीने क्षेत्र काढायचं तर काय होलं, ह्याचे छेदस्थानी किती असतंय काय, जिथं नाही तिथं 1 असतंय. मग काय सांगितलं उदाहरण झालं कसं 21/1 गुणिले 2/7. इथं काय सांगितलं भाग जातोय काय, ह्या 2 न इथं भाग जातोय का नाही जात, इथं जातोय का नाही जात. मग ह्या 7 न बघितलं आपण 7×1 आणि 7 इथं 21 भाग जातोय, 3×2 म्हणजे किती एकर केलं तर 6 एकर काय होणार आहे तिथं केळीची लागवड केलेली असेल. या पद्धतीने काय आपल्याला सोडवायचं. गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त म्हणजे असतंय काय, तर गुणाकार व्यस्त कुठलं जरी असेल तर संख्या काय करायची अंशाची छेद आणि छेदाचा अंश करायचा फक्त. म्हणजे बघा इथं दिलंय कसं 5/6 गुणाकार व्यस्त काय होणार आहे 6/5 फक्त लिहायचं आहे. फक्त संख्येच्या अंशस्थानची छेदस्थानी छेदस्थानची अंशस्थानी करायची. आणि यांचं काय लक्षात ठेवायचं, यांचा ज्यावेळेस गुणाकार केला जातो त्यावेळेस 5×1 5 6×6 6×6 1 गुणिले किती तर 1 आणि 1 गुणिले 1 आणि छेदामध्ये 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे लिहायचं नाही तिथं, म्हणजे उत्तर किती येणार आहे आपलं कायम एकच उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने काय करायचंय आपल्याला. इथं बघा 2 संख्याचा गुणाकार 1 असतो, तेव्हा त्या संख्या कशा असतात गुणाकार व्यस्त, किंवा दुसऱ्या भाषेत सांगता येईल की गुणाकार व्यस्त ज्या संख्येचा गुणाकार व्यस्त असतं त्यांचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे
एकच येणार आहे, अशा पद्धतीनं सांगू शकतो. भागाकार असेल, आता भागाकाराचं बघू उदाहरण कशी असतात. भागाकार करायचा गुणाकार बघितला, भागाकारामध्ये बघू आपण भागाकार करायचंय कुठल्या जरी, आता काय सांगितलं इथं उदाहरण घेऊ. 2/3 भागिले 1/4. मग हे लक्षात ठेवायचं, इथं भाग लावायचा का अशा पद्धतीनं, तर भाग नाही लावायचा. तर ह्याच्या आधी एक काय करायची, ह्याच्या पुढची पायरी काय करायची, 2/3 पण असंच लिहायचंय 2/3, आणि इथं भागिलेचं गुणिले करायचंय, आणि इथं फक्त काय करायचंय, अंश इथं छेद करायचा, छेद आहे तो अंश करायचा. काय केलं बघा, इथं भागिले असेल तर काय करायचंय आपल्याला, हा पहिला जो अपूर्णांक आहे तो तसाच मांडायचा आहे, इथं भागिले ते गुणिले करायचंय, आणि 1/4 काय करायचंय, छेदाचा अंश करायचा आणि अंशाचा छेद. इथं भाग जातोय का तिरकस, तर इथं नाही भाग जात, मग उत्तर कसं येणार आहे, 4 दुने 8 आणि 3 एके 3 हे आपलं उत्तर राहील. मग याच पद्धतीने काय करायचंय, दुसरी उदाहरण आपल्याला सोडवून घ्यायचंय. इथं बघा काय दिलंय, 420 विद्यार्थ्यांनी अभियानात सहभाग घेतला, जे काय अभियान होतं त्याच्यामध्ये त्यांनी सेवाग्राम या गावचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला, मग भाग केला किती, तर काय बघायचं, इथं 420 विद्यार्थी सेवाग्रामचा 42/75 भाग साफ केलाय. मग इथं काय होणार आहे, 42/75 करायचंय, मग किती भाग केला तो आपल्याला लक्षात येईल किती विद्यार्थ्यांनी केला तो. पुढे काय करायचं, चौरस, हे रामानुज चौरस आपल्याला दिलेलं आहे, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करू आपण, इथं थांबूया. फक्त याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ज्या काय आपल्याला उदाहरणं सगळे दिलेले आहेत ते आपल्याला या पद्धतीनं सोडवून घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद.